श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी संध्या. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत की अधिक मासामध्ये सासूची ओटी का भरत नाही आणि आईची ओटी का भरली जाते. तर हा अधिक महिना जो आहे तो दर 3 वर्षांनी येतो आणि हा अधिक महिना म्हणजेच की धोंड्याचा महिना आणि पुरुषोत्तम मास म्हणून सुद्धा ओळखला जातो. हा महिना विष्णूचा असल्याने या काळात केलेले पुण्यकर्म अधिक फळास येते. त्याच्यामध्ये आईची ओटी का भरतात ते आज आपण पाहणार आहोत. तर आईची ओटी भरण्यापाठीमागचं कारण आहे की मुलीने आईच्या सर्वोच्च म्हणजे आईने केलेले जे त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही ओटी भरली जाते. म्हणजे जेणेकरून आईला सौभाग्य आणि आरोग्य लाभावे म्हणून. पुढील की अधिक मासात आईची ओटी भरल्यास पुढील जन्मी सुद्धा हीच माता मला प्राप्त हो यासाठी सुद्धा ही ओटी भरली जाते. तर आता ह्या ओटी भरताना काय काय करायचं आहे. एक साडी, खण, नारळ, तांदूळ असं काही सर्व देऊन, बांगडी वगैरे तुम्ही सगळं देऊन तिला हळदी कुंकू लावून नारळावरती हळदी कुंकू हे करून आईला हळदी कुंकू लावून तिला तिच्या ओटी भरायची आहे. तुम्हाला ओटी भरल्यानंतरला तिच्या पाया पडायचं आहे. त्याच्यानंतरला तिचा ही साडी चोळी देऊन आईचा सन्मान करायचा आहे तुम्हाला, ज्यामुळे की पुण्याची प्राप्ती तुम्हाला होणार आहे. तर आता ही ओटी भरताना अजून काय काय तुम्हाला हे करायचं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर ओटी भरताना आता ही ओटी भरण्याचं हे झालं आणि त्याच्यानंतरला सासूची ओटी का भरत नाही त्याचं कारण सांगणार आहे. की सासूची ओटी जे की सासूने लग्नामध्ये सुनेची ओटी भरताना आपल्या मुलाला सौभाग्य म्हणून दिलेलं असतं. तर त्यामुळे सासूने सुनेची ओटी भरलेली असते. त्याच्यामुळे ती आशीर्वादाच्या रूपाने परत करत नाही म्हणून सासूची ओटी भरली जात नाही. त्याच्यानंतरला सासू सुनेचं जे नातं आहे, सासू सुनेचं जे नातं आहे ना, ते नातं सासरच्या सौभाग्याचं प्रतीक असतं आणि आई ही माहेरची प्रेमाची प्रतीक असतं. त्याच्यामुळे अधिक मासात माहेरच्या मातेचा सन्मान करणे हा प्रत्येक मुलीचा धर्म आहे आणि परंपरासुद्धा आहे. त्याच्यानंतरला जर एखाद्या मुलीला आई नसेल तर त्या मुलीने कोणाची ओटी भरायची, तर त्या मुलीने आपल्या चुलतीची, मावशीची, काकीची कोणाचीही ओटी भरू शकता, सुहासिनीची. तर फक्त एक करायचं आहे. आपली आई जर म्हणजे विधवा असेल तर त्या विधवा आईची ओटी भरायची नाही आहे, कारण का ते शुभ मानलं जातं. म्हणून अधिक मासात फक्त सुहासिन आईची, सुहासिन मावशी, काकी तुमची कोणी असेल तिची तुम्ही ओटी भरू शकता. त्याच्यानंतरला आईची तुम्हाला समजलं असेल आईची ओटी कशी भरायची आणि काय करायचं च्या पाठीमागचं कारण आणि सासूची ओटी का भरत नाही त्याच्या पाठीमागचं कारण. तर सासूची ओटी भरण्याचं कारण म्हणजे की लग्नामध्ये सासूने सौभाग्याची देवाणघेवाण केलेली असते म्हणून सासूची ओटी भरली जात नाही. सासूने आपल्या मुलाला सुनेच्या ओटीत घालून तिला सौभाग्य दिलेलं असतं म्हणून तिला ती ओटी देऊन परत केली जात नाही म्हणून सासूची ओटी भरत नाही. तर आता समजा एखाद्याची आई म्हणजे या जगामध्ये नसेल तर मी सांगितलं तुम्ही एक सुहासिन म्हणून भरू शकता. काकीची, मावशीची, तुमच्या कोणी आजूबाजूला असेल त्यांचं कोणी म्हणजे तुम्ही ओटी भरू शकता. तर असं आहे अधिक मासामध्ये जे की धोंड्याच्या महिन्यामध्ये विवाहित मुलीने आपल्या आईची ओटी भरणे हे एक कन्यादानाचा भाग आहे. म्हणून परंपरेने ही मुख्य भावना अशी आहे की ज्या आईने स्वतःचं काळीज दुसऱ्याच्या घरी पाठवलेलं असतं, देव केलेलं असतं किंवा मोठा त्याग केलेला असतो, त्याच्यासाठी त्या मातेची मातेचा आदर करण्यासाठी किंवा पुढच्या जन्मी हीच माता मिळो यासाठी प्रत्येक मुलीने आपल्या आईची ओटी भरणं खूप गरजेचं आहे आणि ते खूप शुभ मानलं जातं. तर चला, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कोणी जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.